विधानसभाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं, हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये? सगळं तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाठवून, शिंदे समितीचा हा विषय नाहीये, पण जाऊन द्या, आता त्यांच्यात काही ठरलं असं तुम्हीच जावा, आमचं लय काळं तोंड झालेलं आहे मराठीविषयी. नाही सगळ्यावरच चर्चा झाली ना. आता मान्य करा, हा बाग मी खरंच कदरून गेलेलो आहे. कवर बार चर्चा आणि ते त्यांना माहिती. ते म्हणत होते एखाद्या महिन्याचा वेळ मिळून का गॅजेटला दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचले, तुमच्यात आलं का रे? त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? आणि मग काय आली चर्चा? हळूच कान लावा ना त्याला. नेत्यांचं कोणी विचारून घेतलं 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणले. आणि मग आता महिना काय आला पाहिजे? याच्यात आलंय ना, पण आमचा पुढे गेला काय ना? आमचा लय ते बारीकी बारीक घालून होत असतो इकडे खालून, आमच्या ते सगळे आवाज ओढून घेतोय. काय माहिती आहे का तुम्हाला? सरकारचा प्रमुख कसा असावं याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलं बलिदान आहे, त्याच्यात नाटक नसावं. बलिदान गेलं, त्याचे लेकरं बाळ उघडे पडले, संसाराची राखरांगोळी झाली. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस, त्याचा माणूस तर वापस नाही येऊ शकत, कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळ शिकवीन आणि मोठे करू शकल त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळे तिथं कसलीच तडजोड नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचं होणार, केसेस मागच होणार सगळ्या, त्याच्यात काहीच तडजोड नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना. आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या, पण सातारा संस्थांच्या गॅजेटियर आणि हैदराबादच्या गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा.